तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निघालेलो रानातलो. हे घरातून निघालो, वाटेत जाताना कुत्रा आलं. कुत्र्याला म्हणलं येतोच का माझ्यावर. निघालो रानाच्या वाटेवर, त्याला जाऊया. पण रानात आता जाताना इथून ससा पाहिला या रानात. तो व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही करायला. परतच्या वेळेस असं काय असेल तर पहिल्यांदाच एक व्हिडिओवर कॅप्चर करेन. पण इथून जायला मला जरा भ्याच वाटत होतो. दोन्हीकडून पण आहे तरी सुद्धा जरा हिंमत पण मी ह्याच्यातनं पुढं गेलो माझा भाऊ बोलत होता बघू दे. मित्रांनो, आपण ही अडचण पार करून पुढच्या रस्त्यावर आलो. तर रानात निघालो आपण. थोड्या वेळात आपण रानातच पोचून आणि इथून आमची ती शाळा दिसायली. तर चला जाऊया. मित्रांनो, रानात जाताना मी एक रान बघलो. काय हिरवंगार फुललेलं रान, खूपच छान दिसतंय. हे बघा, इथं शाळाचे राखण करायसाठी इथे राहायला केले. इथे एक काका असतात राहाय, ते बहुतेक गेले घरी. चला पुढच्या वाटायला जाऊ. मित्रांनो, आपल्याला लागला बरं का माळ. माळातनं सरळ पुढे गेलं होतं, तिथं डाम दिसतो ना, तिथं आपल्याला जायचं आहे. तर चला जाऊया. फायनली मित्रांनो, आपण आपल्या रानात पोचलो बरं का. रानात गेल्या भावाने कळालं की पोगणं आणलं. भावानं स्वतःच्या रक्षणासाठी व पक्ष्यांना आणण्यासाठी पोगणं आणलेला. भाऊ इथं कुठं दिसत नव्हता, पण इथेच कुठेतरी रानात होता. हे आपलं रान आहे बरं का. हे खालचं, हे वरचं आणि ती वरची. एक आपलं रान आहे आणि ते वरचं एक आपलं रान आहे. हे मित्रांनो, आपल्याला आपला भाव दिसला. वर बसलेला भाव. मित्रांनो, आपल्या रानापाशी आल्यावर इथे एक छोटं रान होतं. तिथं ऊस लावलेलं. पुढं काहीतरी उभं केलेली. तिथं मला वाटतंय टॅमॅटो लावले असतील. चला आता आम्ही आमच्या घराकडे निघालेलो. तर आजच्या व्हिडिओसाठी बाय.